हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. बघू शकता इथे माझा अवतार कसा झाला आहे. सो एकीकडे मी घेतलेला दूध तापत ठेवलेला, कारण की मला रसमलाई बनवायची होती. त्यामुळे मी रसगुल्ले बनवून रेडी केलेले आणि एकीकडे आपली कोलंबी फ्राय करायला ठेवलेली आणि एकीकडे रस्स्यालासुद्धा ठेवलेली. त्यानंतर इथे बघू शकतो बाबू आपला बसलेला आहे आणि बघू शकतो किती आरामशीर येत आहे लागेल म्हणून. सो पप्पाचा वापस चाललेला शेताचा काम. तो बाबू मला सांगत होता की मम्मी मला उचलून घे. त्यानंतर आपले रसगुल्ले रेडी झाले आणि एकीकडे रसमलाईसुद्धा रेडी झाली. सो रसगुल्ल्यांचं पूर्ण पाणी काढून मी ते आपल्या रबडीमध्ये टाकत होते, जेणेकरून रसगुल्ले आपला तो दूध आहे तो सोक करून घेतील. त्यानंतर पारूने कपड्यांचा बहाणा सांगून दीदीला नेला मॉलमध्ये. सो इथे बघू शकता आपल्या इथे नवीन मॉल ओपन झाले, त्यामुळे तिने नेलेला. सो आणि तिनेच मस्त मस्त दीदीच्या अशा क्लिप काढून आणलेल्या. सो त्याच मी तुम्हाला दाखवायला घेतलेलं आहे. त्यानंतर पारू पण आलेली माझ्याजवळ बसायला. सो आम्ही दोघी मस्तपैकी गप्पा गोष्टी केल्या. त्यानंतर संध्याकाळी पोरांनी घेतलेल्या सर्वांनी गाड्या धुवायला आणि यो आहे उज्ज्वल. सो उज्ज्वलसुद्धा आलेला गाडी धुवायला. त्यानंतर पप्पाने घेतलेल्या झाडांना पाणी मारायला आणि बघू शकता माझ्या पप्पाला खूप असा शॉक आहे, मी तुम्हाला सांगितलेलं. त्यानंतर बाबू मला सांगत होता की मम्मी मला उचलून घे, कारण की तो कंटाळलेला. सो संध्याकाळ झाल्यानंतर सागर आलेला आम्हाला सोडायला, कारण की उद्या होता दीदीचा स्कूल. त्यामुळं आम्ही निघालेलो घरी येण्याकरिता. सो गाईज घरी गेल्यानंतर आता मस्तपैकी मी माझा अवतार वगैरे व्यवस्थित करून स्वयंपाक वगैरे करून बाबू आणि दीदी आपला खेळत आहे. तर चला आजच्या मिनी ब्लॉगचा एंड तिथेच करते. कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं ते. बाय बाय.